आपला आवाज कोकण 24 तास। आम्हाला कोणीतरी पुढे केले आहे अशी भूमपक चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहे। यावर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे रत्नागिरी येथील नेते बंटी मंजू यांनी पत्रकार परिषद घेऊन चोख उत्तर दिलं आहे आणि आम्ही ओरिजिनल उमेदवार उभे केले असल्याचे ठणकावून सांगितलंय। मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि महायुतीच्या संयुक्त मीटिंग पार पडल्या। त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला रत्नागिरी शहरामध्ये 2 सीट देतो असं आश्वासन दिलं गेलं होतं। आम्ही 4 सीट मागितल्या होत्या, परंतु शेवटपर्यंत आमच्या तोंडाला मानसपट्टी केली। आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केले की आम्हाला 2 सीट मिळाव्यात आणि आदल्या दिवशी आमची एक सीट होती, तिथेही महायुतीतल्या शिंदे गटाने नगरसेवकाचा फॉर्म भरला आणि मग आम्ही ठरवलं की आता जेवढी लोक असतील त्यांना घेऊन आपण महायुतीतून बाहेर पडायचं आणि आपण इंडिपेंडेंटली लढायचं। आणि त्याच वेळेला आमच्या बरोबर वशीरभाई आणि राजेंद्रदा आणि ती संपूर्ण टीम आमच्या झाली। आम्ही विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढतोय। लांजा राजापूर वगळता पूर्ण जिल्ह्यामध्ये आमच्या पक्षाचे उपमुख्यमंत्री आहेत, ज्यांनी खऱ्या अर्थाने रत्नागिरीचा विकास केला ते सुनीलजी तटकरे आहेत। त्यांच्यासह आम्हालाही फसवलं गेलं, त्यामुळे आम्ही वेगळे लढतोय। विकासाच्या मुद्द्यावर आम्ही लढतोय। आमच्याबद्दल काही अफवा पसरवल्या गेल्यात की आम्हाला कोणीतरी उभं केले, तसं काही नाही। रत्नागिरीची जनता सुज्ञ आहे, आम्हाला कोणी उभं करण्याचा प्रश्नच येत नाही आणि जो कोण असं म्हणत असेल त्यांनी श्रीदेव भैरी आहे, सगळेच जण भैरी बुवाला मानतात, त्यांनी तिथं यावं आणि शपथ घ्यावी। आम्ही विकासाच्या मुद्द्यावर शहरासाठी गेलेलो आहोत। शहरामध्ये गेले 10 वर्षात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत। सगळे प्रमुख जे निवडून आलेले आहेत ते महायुतीचे आले, तरीही कुठेतरी आम्ही असं मानतो 80% काम शिल्लक आहे। तर ते करण्यासाठी विकासाच्या दृष्टीने आम्ही बशीरभाई, राजेंद्र आणि बाप्पासावंत असेल, आमची संपूर्ण टीम असेल, आम्ही महायुतीतनं बाहेर पडून आम्ही विकासाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, जी रत्नागिरीमध्ये सगळ्यांना माहिती आहे, खऱ्या अर्थाने रत्नागिरीचा विकास सुनीलजी तटकरे साहेबांनी निधी दिल्यामुळे झालाय हे सर्वांना माहिती आहे। त्यामुळे आम्ही विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढतो। रत्नागिरी येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते बाळासाहेब माने यांनी समाधानकारक जागा न दिल्याने शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते बशीर मुर्तुझा यांनी एका रात्रीत ठीक 12 वाजता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला रामराम करीत मुस्लिम समाजाविरोधात गरळ ओकणाऱ्या आमदार संग्राम जगताप यांच्या म्हणजेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश केला आणि आपल्या पत्नीला तेथून नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीला उभे केले। यावर रत्नागिरी येथे मागील काही दिवसांपासून उलटसुलट चर्चा सुरू आहे की बंटी मंजू आणि बशीरभाई यांना कोणीतरी पुढे केले आहे। त्यावर आज बंटी मंजू यांनी पत्रकार परिषदेत घेऊन चर्चा बोगस आहे आणि आपण ओरिजिनल उमेदवार उभे केले असल्याचंही जाहीर केलं। कारण आम्ही 10 ठिकाणी उमेदवार दिलेले आहेत नगरसेवक म्हणून आणि सगळे सुशिक्षित आहेत, सर्वसामान्य घरातले, ज्यांना काहीतरी करण्याची इच्छा आहे तीच लोक दिलेली आहेत। आणि नगराध्यक्ष जे आमचे उमेदवार आहेत बशीरभाईंचे मिसेस वहीदा बशीरभाई मुर्तुझा। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू, आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो, आजा तुझे मां पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान, आजा तुझे मां पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।